नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा काही गोष्टी मात्र लक्षात ठेवायलाच हव्या. तर आता ह्या कोणत्या गोष्टी आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, कधी कधी असं होतं की ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो अशा जवळच्या व्यक्तीचं आपल्याला दुखवतात. त्यांच्या शब्दांनी, वागण्याने, त्यांच्या दुर्लक्षपणामुळे आपलं मन पार उद्ध्वस्त होतं. आपल्याला समजतच नाही की आपला गुन्हा तरी काय नक्की. पण खरं तर गुन्हा काहीच नसतो. असतात त्या फक्त अपेक्षा. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, जे आपले खूप खास असतात, त्यांच्याकडून जरासा त्रासही झाला तरी मनाला लागतो. नात्यामध्ये ताण येतो. कधी कधी मनात राग दाटून येतो. कधी डोळ्यातून अश्रू येतात. पण हे असं वारंवार झालं तर आपलं मानसिक संतुलन ढासळू शकतं. अशा वेळी प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतंच. काही वेळा शांत राहणं म्हणजेच त्यासाठी मोठं उत्तर असतं, बरं का. काही नात्यांना वेळ द्यावा लागतो, तर काही नात्यापासून थोडं अंतर मात्र ठेवावं लागतं. जवळची माणसं जर त्रास देत असतील तर अशा वेळी तात्काळ निर्णय घेऊ नका. आधी स्वतःला सावरा. म्हणूनच अशा वेळी तुम्ही अस्वस्थ होता, निराश होता, रडू येतं, मन मात्र भरून येतं, तेव्हा काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या लागतात. ह्या गोष्टी तुम्हाला शांत करतात, सावरतात आणि योग्य निर्णय घेण्याचं बळ मात्र देतात. तर कोणत्याही त्या गोष्टी त्या आपण पाहू. सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच मनावर घेऊ नका. कधी कधी माणसं खूप बोलतात, रागावतात, रागात, निराशेत, तणावात, पण त्यावेळी त्यांचा प्रत्येक शब्द खराच असेल असं नाही. रागाच्या, निराशेच्या भरात आज ते जे काही बोलले ते उद्या त्यांना कदाचित आठवणारही नाही. पण आपण मात्र काय करतो, त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. मनाला त्याच गोष्टी आपल्याला बोचत असतात, जळत राहतात. जवळच्या माणसाने काहीतरी ओरडून, रागावून बोललं की आपण लगेच दुखावतो. पण जरा थांबा, विचार करा. खरंच त्याचं बोलणं तुमच्यासाठीच होतं का? की त्याचा मूड खराब होता? त्याच्या डोक्यात कुठल्या दुसऱ्या माणसाचा विचार होता का? काही गोष्टी मनावर घ्या, पण त्या निवडून घ्या. प्रत्येक गोष्ट हृदयात साठवत गेला तर काय होईल, मनात अडगळ तयार होईल आणि काही गोष्टी डोक्यावरही जाऊ देऊ नका. दगडावर वार झाला तर काय होते, दगडाच्या 2 भागात फोड होते. पण तोच वार जर तुम्ही पाण्यावर केला तर काहीही होत नाही. तुम्ही पाणी व्हा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही. आज जे बोलले गेले ते उद्या विसरूनही जातील. म्हणून शांत राहा. स्वतःचं मन जपायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा करत राहिलात तर त्रासच होईल. म्हणून अपेक्षा करणं प्रथम बंद करा. तो आपला आहे, ती माझीच आहे म्हणून आपण त्यांच्याकडे खूप अपेक्षा करतो. पण कोणताही माणूस आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण अपेक्षा करत राहतो आणि तेव्हा ती पूर्ण होत नाही, तेव्हा त्रास मात्र होतो. ज्याच्याशी आपलं नातं खूप खास आहे त्यांच्याकडून आपण अधिक अपेक्षा करतो. पण लक्षात ठेवा, माणूस हा देव नाही. तो चुकतो, तो विसरतो आणि बदलतो सुद्धा. मित्रांनो, अपेक्षा म्हणजेच काय तर नात्याचं एक मोठं भलं मोठं गाठोडं. जितक्या जास्त अपेक्षा तितकी जास्त ते वजनदार गाठ. मग चालता चालता दम लागतो. नाती टिकवायची असतील तर थोड्या अपेक्षा कमी करा आणि स्वतःचं समाधान जपा. आई बाप, भाऊ बहीण, मित्र, जोडीदार, मग कोणतंही नातं असो, कोणतंच नातं 100% परिपूर्ण नसतं.
सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी त्रुटी मात्र असतात. त्या नात्याला मान देऊन आपल्याला जगावं लागतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रागात उत्तर दिलं तर नातं संपतं. जवळची व्यक्ती त्रास देते तेव्हा मनात खूप राग येतो, पण त्या रागात जर आपणही टोचून बोललो तर नात्यात मात्र कटुता येते. राग हा क्षणिक असतो, पण वाईट शब्दाचे परिणाम कायमचे होतात. बोलायचं असेल तर थोडं थांबून वेळ घेऊन बोला, थोडं शहाणं बनून बोला. कारण खूप प्रेम असलेली माणसं जर एकमेकावर चिडली तर नात्यात अंतर वाढत जातं. मित्रांनो, रागात बोललेलं प्रत्येक वाक्य एखाद्या नात्याला तोडू शकतं. माफ कर म्हणून नातं जुळतं, पण बोललेलं विसरता येत नाही. म्हणूनच वाद टाळणे म्हणजेच पराभव नाही, तर तेच खरं शहाणपण आहे. पुढची गोष्ट म्हणजे समोरच्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा. कधी कधी काय होतं की समोरची व्यक्ती का अशी वागली हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. थोडा वेळ थांबा आणि विचार करा, मी तिच्या जागी असतो तर, किंवा मी तिच्या जागी असते तर. कदाचित तिला एखादी अडचण असेल, तणाव असेल, तिच्यावरही काही मानसिक ओझं असेल. प्रत्येक गोष्ट तुमच्यावर केंद्रित नसते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्याशिवायही अनेक लोकांना सामोरे जायचं असतं. कित्येक अपमान, त्रास सहन करावा लागतो. रोजची धावपळ असते ती तर वेगळीच. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करा. मित्रांनो, समोरच्याची चूक शोधण्यापेक्षा त्याचं दुःख मात्र समजून घ्या. जसं तुम्हाला कधी कुणी समजून घेतलं होतं तसं तुमचंही आता कर्तव्य आहे. तुम्ही समजूतदारपणा करा, म्हणजे नातं वाचवलं जाईल किंवा नातं वाचेल. पुढची गोष्ट म्हणजे शांत राहणे ही बऱ्याच वेळा मोठी शक्ती असते बरं का. जवळची व्यक्ती त्रास देते तेव्हा मन कळवळतं, पण अशा वेळी जर आपण शांत राहिलो ना तर ते नातं एकदाच नव्हे तर अनेकदा वाचतं. शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही बरं का, तर ती तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. रडायचं, ओरडायचं, भांडायचं हे सगळे सोपे उपाय आहे, पण शांत राहून नातं समजून घेणं हे मात्र खूप कठीण आहे. पण याचं फळ मात्र खूप मोठं असतं. शांत माणूस वाद मिटवतो, गरम डोकं वाद वाढवतो. जेव्हा वाद थांबवायचा असतो तेव्हा शांत राहणे हाच सगळ्यात मोठा उपाय असतो. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नात्यामध्ये थोडं अंतर ठेवायला शिका. प्रेम असेल तर स्पेस द्यावीच लागते. जवळची माणसंही कधी कधी गुदमरतात. सतत एकत्र राहणे, एकमेकावर नियंत्रण ठेवणे याने नात्यामध्ये ताण वाढतो. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, समोरच्यालाही थोडी मोकळीक द्या. अंतर म्हणजे दुरावणार नाही, तर श्वास घेण्यासाठीची जागा आहे. झाडाला खत पाणी लागतं, पण त्याच्या मुळावरचा जर दाब देऊन ठेवलात तर ते झाड वाढणार आहे का? नाही ना. तर काय होईल, झाड हळूहळू सुकायला लागेल. तसंच नात्याचंही आहे. थोडं अंतर, थोडी मोकळीक नात्याला जगायचं कारण देतं आणि नातं मजबूत सुद्धा बनवतं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं समाधान दुसऱ्याच्या हातात मात्र देऊ नका. जर तुमचा आनंद नेहमी समोरच्याच्या व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून असेल तर तुमचं आयुष्य तुमच्या मूडवर चाललेलं ते असलं पाहिजे. ते हसले तर तुम्ही आनंदी, त्याने दुर्लक्ष केलं तर तुम्ही उदास, असं व्हायला नको. समाधान स्वतःच्या आत शोधा. तुमचा मूड रिमोट कंट्रोल सारखा दुसऱ्याच्या हातात देऊ नका. तुमचं मन, तुमचं समाधान हे तुमच्याच हातात ठेवा. स्वतःला खुश ठेवायला शिका ना, तर त्यामुळे तुम्ही सुद्धा आनंदित राहू शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी बदलता येत नाही त्या तशाच स्वीकारा. काही माणसं कधीच बदलत नाही. त्यांच्या सवयी, त्यांचं वागणं तसंच राहायचं. त्यांच्या बदलण्यासाठी
स्वतःला मात्र मानसिक त्रास करून घेणे हे आपला मूर्खपणाच आहे. ही गोष्ट स्वीकारा की ही व्यक्ती अशीच आहे, ती मात्र बदलणार नाही आणि त्यानुसार तुमचं वागणं ठरवा. पाण्याचा प्रवाह रोखायचा नाही, त्याच्या सोबत वाहायचं असतं. तसंच नात्यामध्ये काही व्यक्ती जशी आहे तशीच स्वीकारावी लागतात. दुसरा माणूस काय बोलणार, वागणार हे तुमच्या हातात नसतं ना. तुम्ही फक्त तुमचं वागणं ठरवू शकता. समोरच्याला त्रास देत असेल, त्याचं वागणं हा त्याचा स्वभाव आहे. तुम्ही तो त्रास स्वीकारायचा का नाही हे तुम्ही ठरवू शकता. पण बदलाची अपेक्षा केल्यास फक्त आणि फक्त तुम्हाला त्रासच होईल. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे माफ करणे म्हणजे विसरणे नाही. कोणी जर त्रास दिला तर माफ करा, पण त्याच चुका परत होणार नाहीत याची काळजी मात्र नक्की घ्या. माफ करणे म्हणजे मूर्खपणे नाही, जर ते समजूतदारपणाचे लक्षण आहे. जखम भरते पण खून मात्र तशीच राहते. माफ करा तुमच्या शांततेसाठी, पण शहाणं बना. पुन्हा तीच चूक होऊ न देण्यासाठी कधीकधी आपली भावना शांतपणे व्यक्त केली की मन हलकं होतं. नाहीतर आपण आतल्या आत जळत राहतो. जे बोलायचं ते शांतपणे बोललं की समोरच्यालाही समजतं. गप्प बसून त्रास घेण्यात काहीच अर्थ नसतो. मनात नका ठेवू, सांगून टाका आणि माफही करायला शिका. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर मात्र प्रेम करा. खूप खूप प्रेम करा. जगातील कोणतीही व्यक्ती तुमचं समाधान, तुमचा आत्मसन्मान, तुमचं सुख यासाठी जबाबदार नाही. हे सगळं तुमच्या आत आहे. म्हणून प्रथम स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताना तेव्हा दुसऱ्याचा त्रास जास्त वेळ मनात राहत नाही. जग तुमच्यावर प्रेम करेल की नाही माहीत नाही, पण तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःचं मन, शरीर, भावना याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे जग जिंकण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात जवळची माणसं हीच खरा आधार असतात. पण कधी कधी हीच लोक आपल्याला दुखावतात आणि आपण विचार करतो की आता काय करायचं, असं का होतं. पण खरं तर इतरांचं वागणं हा त्यांच्या स्वभावावर अवलंबून असते, आपल्यावर नाही. आपण जर कायम त्यांच्या वागण्याचा राग करत राहिलो तर आपणच दुःखी राहतो. म्हणून वेळेवर माफ करावं, समजून घ्यावं आणि गरज वाटली तर थोडं दूरही राहावं. पण मनात कटुता न ठेवता पुढे चालत राहावं. आपलं मन शांत असेल तर जगातील कोणतंही वादळ आपल्याला हलवू शकत नाही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला समजून घ्या आणि आयुष्याकडे मात्र सकारात्मकतेने बघा. सकारात्मक नजरेने पहा. मित्रांनो, कोणी आपल्याला त्रास दिला तर त्याच्या वागण्यावर उत्तर देणं नाही, तर त्याच्या वागण्यावर प्रतिक्रिया न देणे हाच खरा सामर्थ्य आहे. तर मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण असंच भेटत राहू. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.